क्वार्टर फायनल नंबर 1 मॅचला होते सुरुवात. बॅटिंग करणार आहेत जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि बॉलिंग करणार फिल्डिंग करतील टीम JCC. लेट्स सी पहिला बॉल. ओ पहिला बॉल बराच बाहेर आहे. वाईट बॉल. इस वाईट बॉलने झाले त्या इनिंगला सुरुवात. पुढचा बॉल साहिल समोर दर्शन हिरे रेडी होत आहेत. 1-0. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गॅप मधून खूप चांगली फिल्डिंग. वा 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 काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि त्यानंतर ती फिल्डिंग सुपर जबल पास होऊन चेंडू काउंटर लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होत होता आणि काय जबरदस्त फिल्डिंग. 2-0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल रेडी आहेत पुन्हा एकदा साहिल समोर विघ्नेश. यावेळी हलक्या हाताने टॅप केला चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहा दोन्ही संघाचा जर इतिहास पाहिला तर अपकमिंग यंगस्टर आहेत JCC B मधून आणि तिकडून त्यांनी जो काही खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. खूप चांगले प्लॅटफॉर्म सेट करत असताना बऱ्याच स्पर्धेनंतर टॉप 6 मध्ये येणं आणि आता टॉप 6 मध्ये येत असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. समोर जयू दुर्गेशचा संघ त्याच्या समोर आता खूप मोठं चॅलेंज असणार. ओ फेकी झाली. डायरेक्ट हिट नाही झाला. 2 गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. बॅकअप साठी क्विक गेले. ऑन ड्राईव्हचा फटका खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप क्विक. ओ जबल पास होऊन डायरेक्ट हिट होता होता राहिला. सिंगल झाले कंप्लीट. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल रेडी आहे. फुटला गेला जागा बनवण्याचा प्रयत्न. फेकी. ओ फेकी नाहीये. फेकीसाठी वेळ घेतला बॉलला हातामध्ये ठेवलं तोपर्यंत रन कंप्लीट झाली आणि धावा धावफलकावरती आहेत 6. पहिला बॉल वाईट बघताना खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. 6-0 आतापर्यंत सुरुवात आहे जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची. शेवटचा बॉल पाहणार आहोत. साहिल रेडी आहेत. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फेकी यावली झाले. भरपूर लांब फेकी झाली. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7-0 टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळाचा संघ. डीजेला ऐकून लगेच बोलणार. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट. थँक्यू. खूप चांगलं दृश्य आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळालं होतं. चला दुसरं षटक. 7-0. खूप चांगली सुरुवात. वाईट पहिला सिंगल प्रत्येक चेंडूवर पाहिले आणि 7 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आशिष शर्मा वेगवान बॉलर. पहिला बॉल ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. खूप चांगली फिल्डिंग. पहिल्या दिवसापासून जे काही एफर्ट्स लावल्यात ते आतापर्यंत शानदार राहिल्यात. संदीप खूप चांगली फिल्डिंग इन ऍक्शन आपण पाहू शकता. जबरदस्त चेंडूला अडवलं होतं. पुढचा बॉल. ओ कट केलं चेंडूला आणि कट करत असताना वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले. नऊ धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आशिष पुन्हा एकदा रेडी आहेत विघ्नेश समोर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. राहुल चेंडूला अडवलंय. बॅकअप खूप चांगला आहे. पुन्हा एकदा सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा खूप चांगली फिल्डिंग. भरपूर वरतीवरला चेंडू आणि सहज सोपरीतीने चेंडूला अडवत असताना ओ यामुळे चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम जयू दुर्गेश 11 या संघाला. दर्शन हिरे गॉन. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. एकदम मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे
दादाला विमान. थँक्यू टुसे, थँक्यू. विकास दसकर चिका मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा मोठा फटका खेळत असताना बॅट वरून, त्या बॅट वरून नसल्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज बाद झाले होते. दर्शन 10-1 विकेट आले, ब्रेक थ्रू आलाय. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत या षटकामध्ये आणले. आशिष वन्स अगेन पुन्हा एकदा फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न. क्विक आले. रनिंग बिटवीन द विकेट डाऊन क्विक. सिंगल झाले कंप्लीट. डबल 1 उपलक आणि त्यामधून एक विकेट. खूप चांगली बॉलिंग. शेवटचा अंतिम बॉल फक्त 4 धाबा दिलेत. एक महत्वाचे विकेट बाद केले. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा रेडी आहेत. 11-1 शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. खेळपट्टीवर सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा पलकावरती आहेत 12-1. पहिल्या 2 षटकामध्ये 12 बनल्यात. येणाऱ्या 3ऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे त्या अगोदर डीजेला ऐकून लगेच बोलूया. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान. थँक्यू टुसे. स्वतः कर्णधार 3ऱ्या षटकामध्ये आल्यात. 3रं षटक मार्गस्थ आहे. 12-1. आता 3ऱ्या षटकामध्ये किती धाबा येणार आहेत, किती मोठे ब्लास्ट, किती विकेट, किती सिंगल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला हलक्या हातानं वेगाने आले होते. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. सिंगल झाले कंप्लीट. 13 धाबा धावपलकावरती आहेत. 13-1. पाहूया आता इकडून विघ्नेश आहेत, विकास आहेत. एक विकेट या अगोदर पाहिली होती आपण. आता कॅप्टन कशा प्रकारचा रोल बॉलिंग ट्रॅकवर असताना मैदानाच्या आतमध्ये पेश करणार आहे. ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. विकेट नंतर जमेची बाजू आतापर्यंत ही राहिले की मोठा ब्लास्ट आणून दिला नाहीये. विकेट नंतर प्रत्येक चेंडूवर सिंगल आले. ती समोर पुढचा बॉल मोठा फटका मारता प्रयत्न. चेंडू गॅप मधून बरोबर गॅप शोधलाय आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. विशूची ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. प्रशांत घरत फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार. वॉच फटक्या बरोबर गॅप मधून कडक स्ट्रोक. सबल पास होऊन चेंडू निघून गेला. 4 धाबा. जे मोठे ब्लास्ट येत नव्हते, ज्यांना थांबवलं होतं, ज्याचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि एकेकार वेगण्याच्या बॅट मधून हा स्ट्रोक्स ज्याला आपण पाहिलं होतं. 18-1. चला 3 चेंडू 18. पाहूया पुढचा बॉल. रबाडा रेडी आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. फेकी क्विक. नो डाऊट. येस विकेट. काय जबरदस्त फिल्डिंग. त्यानंतर क्विक पैकी नॉन स्ट्राईक हँडला चिका बाद. 2ऱ्या विकेटचं बदन गॉन. डांकू नवीन फलंदाज प्रशांत गरज. अनाला गावचा सुपुत्र मिस्टर फायटर जीत ISPL चा खेळाडू. ज्या खेळाडूने मागील 2 वर्षामध्ये सर्वांना प्रभावित करून सोडलंय असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत दाखल झाल्यात. अडचणी थोड्याशा वाढल्यात. या अगोदर चौकार होता आणि त्यानंतरचा विकेट. आणि विकेट नंतर आता पाहूया किती मोठा पलटवार होणार आहे, किती मोठा इम्पॅक्ट राहणार आहे, किती दाबा थांबणार आहेत, किती सिंगल येणार आहेत, अजून किती विकेट येणार आहेत. पुढचा बॉल रबाडा समोर. वन्स अगेन हलक्या हाताने सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सहज सोपळतेने सिंगल झाले कंप्लीट. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. पहिल्या 17 चेंडूमध्ये 19 धावा झाल्यात. त्यामधून एकच मोठा ब्लास्ट आलाय. 2 विकेट आल्यात. म्हणजे धावा सुद्धा तितक्याशा म्हणून दिल्या नाहीयेत. खूप चांगला
मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न JCCB या संघाने केलाय. आतमध्ये येणारा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे धावा धावपलकावरती आहेत 20 वर 2. शेवटचा आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल त्या अगोदर डीजेल ऐकून लगेच बोलूया. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. इकडून किमान 8-10 त्याहून जास्त की त्याहून कमी काय घडणार आहे लेट्स सी. शेवटचा आणि अंतिम षटक राहुल आल्यात. पहिला बॉल बॅटची एज पाठीमागे झेल सुटतोय. जवळ पास होऊन निघून गेला होता. पहा बॅटची एज खूप चांगला बॉल लेग कर्डर हलकीची फ्लाईट. हो खूप चांगले प्रयत्न होते. थोडस जबल पास होऊन चेंडू निघून गेला. सिंगल झाले कंप्लीट 21. आता पाहूया राहुल समोर विघ्नेश रेडी आहेत. पुढचा बॉल मोठा मोठा कडक स्ट्रोक. हो व्हॉट अ फील्ड. कोणी चेंडूला अडवलंय. हो गंभीर सरांनी. व्हॉट अ फील्ड गंभीर सर. खूप चांगली फील्डिंग पाहणार आहोत. ओ पहिला राहुलच्या पायाला दुसरा अटेम्प्ट गंभीर सरांना. सिंगल कंप्लीट. पुढचा बॉल मोठा फटका कडक स्ट्रोक. हो 2 पायांच्या मधून चेंडू फसला. 2 पायांच्या मधून. कदाचित तिकडून इतका वेगवान फटका होता की ट्रॅव्हल सुद्धा होऊ शकला असता. 2 पायांच्या मधून बरोबर चेंडू फसला. सिंगल आणखीन एक कंप्लीट झाले. पहिल्या 3 मध्ये 3 आल्यात. 23 रन 23 वर 2. पुढचा बॉल राहुल समोर पुन्हा एकदा विघ्नेश रेडी आहेत. चौथा बॉल पाहूया. हो ताकद नव्हती. बॅट्समॅनला भरपूर ताकद होती. टायमिंग नव्हतं. दुसरी धाव घेता घेता फलंदाज कोण बाद. विघ्नेश बाद. येस तिसरा विकेटचं पतन 24 वर 3 या ऐकूया डीजेल. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. प्रयत्न केला होता त्या कारणानं विघ्नेश क्विक दुसऱ्या धावेसाठी येत असताना चेंडू लगेच लावला आणि फलंदाज बाद झाले. रोहित आल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 24 वर 3. शेवटचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. इकडून जर एक मोठा ब्लास्ट आला तर मजा येईल. परंतु एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. एक चौकार ज्याचा संघर्ष या षटकामध्ये सुरू आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. एक मोठा ब्लास्ट. पुढचा बॉल राहुल रेडी आहेत. ओ ताकद भरपूर होती. टायमिंग नव्हतं चेंडू मध्ये. बॅट्समॅनला भरपूर ताकद लावली होती. सिंगल झाले कंप्लीट 25. काय जबरदस्त पॉवरफुल बॉलिंग अटॅक. JCCB ने जे काय आता बॉलिंग केले खरोखरच मानावं लागणार आहे. जय दुर्गेश 11 या संघाने आतापर्यंत ज्या क्विक मॅचेस इतक्या वेगाने जिंकवल्या, ज्या धावांचा वाटला इतक्या वेगाने केलाय, त्या संघासमोर इतक्या धावा वाचवणं, धावांना थांबवणं म्हणजे फार मोठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत करतायत. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः आल्याच स्वतः घेऊन गेले. फलंदाज आणखीन एक बाद. रोहित बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 25 धावा धावपळकावरती आहेत. 26 टार्गेट सेट केलंय टीम जय दुर्गेश 11 अर्नाळा या संघाने JCCB या संघासमोर. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई थँक्यू. सन्मान आपण काही करणार आहोत मुख्यमंचावर. त्या अगोदर दोन्ही करणार टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय. आदरणीय सन्माननीय नारंगी गावातील वरिष्ठ व्यक्तिमत्व अर्थातच प्रशांत दादा पाटील यांना मी विनंती करतोय. प्रशांत दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते मुख्य मंचावर सत्कार केला जाईल. खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई आणि त्यांचा मुख्य मंचावर आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. गावातील वरिष्ठ व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या
शुभ हस्ते प्रशांतदादा पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट साठी वी लव्ह फॉर क्रिकेट आणि सातत्यानं असं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं असोसिएशन वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्याचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई आणि त्यांचं या ठिकाणं ही माईची शाळा आणि ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणं हे आकर्षित करणारा NPL 2026 आणि आई एकविरा मातेचा त्यावर फोटो मेन्शन केलेला आहे अशा आकर्षित करणारे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी ऋषीदादा देसाई आणि त्यांचा आपण मुख्य मंचावर यथोचित सन्मान करतो आणि त्यानंतर मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. टॉप 6 मधील लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कौस्तुभजी 26चा पाठलाग आहे. कालच्या दिवसामध्ये 26चा पाठलाग आणि कालच्या दिवसामध्ये अनेक चढ आणि उतार मॅचनं ह्या मैदानानं ह्या स्पर्धेनं आणि ह्या नारंगी नगरीनं दाखवलेत. पुन्हा एकदा त्या प्रकारचं लक्ष आहे. येणारी 24 मध्ये 26 धावा धापकावर बनवायचे आहेत. सामन्याला होतोय सुरुवात. त्या अगोदर दोन कर्णधार मित्रांनो आपण या. दिविशा तेजस 11 कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो आपण टॉस करतोय याची काळजी घेत जा. दिविशा तेजस 11 आणि हितांश क्रियांश 11 नवापूर दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तो कॉल करणार आहोत. विवेक सर फ्लाइट साठी चेक केला जाईल. तुर्तास आपण मुख्य मंचावर टॉस करणार आहोत. हितांश क्रियांश 11 नवापूर. सन्माननीय रवी पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दिविशा तेजस 11 26 पाठलाग आहे. टॉप 6 मधील अजून एक मोठी लढत आपल्या भेटीला येत आहे. दोन खऱ्या अर्थानं असे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. वसई तालुक्यातील मोठ्या स्टारकास्ट एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे नवापूर नगरीतील हितांश क्रियांश 11 नवापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिविशा तेजस 11 मान्यवरात आणि मान्यवरांच्या शुभ हस्ती हा आगरी कोळी जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहतोय. ह्या तलवाऱ्या आमचं कुलदैवत आमचं ग्रामदैवत. फलंदाजी प्रथमतः दिविशा तेजस 11 संघ आणि गोलंदाजी हितांश क्रियांश 11 नवापूर संघासाठी करायला लागणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी चालू असणारा सामना टॉप 6 मधील पहिली लढत. आदरणीय सन्माननीय योगेश घरत साहेब आणि नरेश मांगेला साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. 26चा पाठलाग आहे आणि पंचांचा डिसिजन नो आहे आणि नोवर आलेला ते सिंगल धाव अर्थातच 2 धावा धाफकावर येत आहेत. रमेश मांगेला साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हलक्या हातानं सिंगल धाव धापाकामध्ये घेतले जात आहे. बॉल टू बॉल आता इक्वेशन आहे. 26चा पाठलाग आणि त्यावर येणाऱ्या पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव आणि त्यानंतर सिंगल धावेने आता धावेंचा ग्राफ. परंतु जयू दुर्गेश 11चा संघ कमबॅक करणं जाणतोय. त्या खेळाडूंमध्ये एक वेगळी क्षमता आहे. त्या खेळाडूंचं एक वेगळं वर्चस्व आपण सातत्यानं पाहिलंय. तो संघ आता JCCB अर्थातच यंगस्टर खेळाडू आहेत. या अगोदर देखील गुरुदत्त मनवेलपाडाचा तो संघ एका भल्या मोठ्या संघाला पराभवाची धूळ सारत असताना JCCB आपण पाहिलंय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर 4 धावा आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. माफक आव्हान धापकावर आणि त्या प्रकारे
पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना संध्याकाळचं सत्र आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 5 धावा धावफलकावर हितेश सहानी. छोटा तीर है लेकिन घाव करता है गंभीर, आणि तो सातत्यानं आपण मैदानामध्ये पाहिलाय. हितेश सहानीचा खेळ, रबाडाचा खेळ. दुसरीकडून साहिल राणे आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ दाखवत असताना 6 धावा धावफलकावर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. ॲलन कोळी आणि त्याच्या विपक्षामध्ये हे 2 खेळाडू. म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे, आणि त्या सिंगल धावेने आतापर्यंत धावेंचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 7 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 7 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा पुश करो खुश राहो, आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा धावफलकावर येतात. ऐकूयात डीजेची धून. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर, नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर, आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर, आहे हो 1 नंबर, आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आहे 1 नंबर. आई एकविरा चं मंदिर असेल, त्यानंतर नारंगी नगरी म्हटलं तर ते एनसीसीचं मैदान आठवत आहे. विठ्ठल रखुमाईचं ते मंदिर असेल, आई भवानीचं ते मंदिर असेल, आणि गडावर वसलेलं शिवशंकराचं मंदिर असेल. हे खऱ्या अर्थानं आई एकविरा आणि संपूर्णतः नारंगी नगरीला खरा एक वेगळा लुक देणार आहे. नारंगी म्हटलं तर एक संपूर्णतः आमचा आगरी कोळी समाज, आणि आगरी कोळी समाज म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं आमच्या ह्या समाजाकडे पाहिलं जात आहे. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 9 धावा धावफलकावर येत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 खेळाडू आज स्वतःला इतकंच म्हणतात, अरे खुमिया भी मुझमे खामिया भी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमे. आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये साहिल राणेचे आपण पाहतोय. हितेश सहानी अष्टपैलू 2 खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं जेसीसीबी संघाचे हुकमाचे एक्के म्हणून या 2 खेळाडूंकडे पाहतोय. यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये विकास धसकर चिका गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये ॲलन कोळी. निर्धाव चेंडू. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने वेगळा प्रेशर देणार आहे, वेगळा तणाव, वेगळा दबाव बढवणारा खऱ्या असणार आहे तो. जेसीसीबी यंगस्टर खेळाडू आहेत, उभरते सितारे आहेत. मैदानामध्ये सातत्यानं पाठच्या 2 ते 3 वर्षामध्ये ह्या 2 खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ केलाय, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारा विकास धसकर त्यांना रोखण्यासाठी आता सज्ज आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. सांघिक धावफलकावर आतापर्यंत 10. पहिल्या 9 चेंडूंचा खेळ. 26चा पाठलाग, आणि त्या 26चं एक माफक आव्हान आहे, परंतु त्या माफक आव्हानाला खऱ्या अर्थानं डिफिकल्ट टास्क आहे. कारण दुर्गेश 11 जयू दुर्गेश 11 संघ म्हटला तर बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या संघाची एक वेगळी चर्चा आहे, आणि ह्या संघाबद्दल सातत्यानं म्हणावं असं वाटतंय, अरे राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. आणि तो सातत्यानं त्यांचा तो रॉकेट थ्रो फेकीत नेकी आहे. अर्डाल्याचा हार्दिक पांड्या संकट मोचक सातत्यानं आपण पाहिलंय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. ज्या प्रकारची फेकी होती, ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट, डायरेक्ट कलेक्ट, आणि त्यानंतर फेकी. रवींद्र जडेजा जड्डूची आठवण करणारी फेकी होती. गडीबाद ऐकूयात डीजेला.
प्रशांत घरात नाव आहे त्याचं, प्रशांत घरात नाव. परंतु दुसरीकडून आशिष शर्मा, या अगोदरच्या मॅच मध्ये आशिषचा आपण तो खेळ पाहिलाय, तो मॅच विनिंग चौकार आपण आशिषचा पाहिलाय. आणि तो आशिष यावेळेला फलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना आशिषने आपलं वैयक्तिक खातं खोललं गेलंय. आतापर्यंत धावफक पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा धावफकावर. पहिलं षटक ॲलन कोळीचं 8 धावांचं होतं. दुसरं षटक खऱ्या अर्थानं विकास धसकरनं कमबॅक करणारं राहिलंय, धावेंना रोख लगावलंय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा धावफकावर आहेत. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. येथून खऱ्या अर्थानं ती वेळ आहे, खऱ्या अर्थाने येथून ह्या 2 खेळाडूंसाठी ही संधी आहे. समोर रविकांत घरात, पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धावफकामध्ये येत असताना धावफकावर आतापर्यंत 13 आहेत. 13 धावा धावफकावर आहेत. आता पुन्हा एकदा डिफिकल्ट टास्क खऱ्या अर्थानं जेसीसी साठी आहे. परंतु साहिल राणे मैदानामध्ये अजून देखील आहे. साहिलनं पाठच्या 2 ते 3 मॅच मध्ये चांगला खेळ या मैदानामध्ये दाखवला. यावेळेला चुकी घडते यष्टी रक्षक ॲलन कोळी, चुकी आणि चुकीचं रूपांतर सिंगल धाव हे धावफकामध्ये येत असताना आपण पाहतोय. धावफक सिंगल न धावफकावर आतापर्यंत 14 धावा धावफकावर येतात. रविकांत आपण पाहतोय. आमचा मॅन्युअल स्कोरर अर्थातच निहाल चव्हाण आमच्यापर्यंत ती अचूक माहिती. छावा या नावाने एक त्यांना वेगळं प्रेम आहे नारंगी नगरीमध्ये. टॅपच्या साईडनं खेळला गेलाय. सिंगल धाव धावफकामध्ये येत असताना आमची संपूर्णतः टीम ऑपरेटर खऱ्या अर्थानं नयन तांडेल असेल आणि अंडरआर्म क्रिकेट स्पेशलिस्ट आहेत. कॅमेरामॅन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जयेश मांगेला, कार्तिक मांगेला, रोहित मांगेला असेल. ही संपूर्णतः आमची डीबीएनची टीम आहे. नारंगीचे हे संपूर्णतः आमचे सुपुत्र आणि हा आमचा समालोचक कक्ष आहे. रावंड विकेटचा मारा, पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅफूट लावून हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करत असताना गंभीर सरांना म्हटलंय 2-2 गो. 8 मध्ये 10 धावा धावफकावर बनवायच्या. आतापर्यंत 16 धावा धावफकावर येत असताना आखूट टप्प्याचा चेंडू आहे. फिलिप्सन चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातो. आता प्रेशर, आता तणाव आहे, आता दबाव आहे, आता दुसरीकडून दबाव आहे. आता एका मोठ्या फटक्याची गरज खऱ्या अर्थानं जेसीसीबी संघाला आहे. आशिषने या अगोदरच्या मॅच मध्ये खेळ दाखवलाय. आशिष मध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. आशिष तो क्षमतावान खेळाडू आहे आणि येतोय यावेळेला तो चौकार. 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. 2 खेळाडूंना भेदून आला चेंडू सीमारेखा पार, चौकार. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. एक मीरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. एक मीरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. एक मीरा क्रिकेट क्लब. आणि हे गीतकार जयेश पाटील, लेखक गीतकार, आपण गोड गायचं धनी म्हणून सातत्यानं जयेश पाटीलला पाहतोय. आणि त्यांना गायलेलं हे गीत नारंगी संघाचं आयोजन खऱ्या अर्थानं 1 नंबर आहे. आणि हे 1 नंबर आयोजन खऱ्या अर्थानं आज वसई तालुका संपूर्णतः नारंगी नगरीमध्ये. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ह्या स्पर्धा आपण पाहतो. आणि ह्या स्पर्धेमध्ये सातत्यानं आमचं संपूर्णतः असोसिएशन मेंबर असतील खंबीरपणे आहेत. ते आहेत म्हणून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये मग 50,000 70,000 लाखाच्या स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना पहिला चेंडू ब्रह्मास्त्र होतं. अर्थातच काय तो खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर आणि त्याला सन्मान देत असताना सिंगल धाव धावफकामध्ये येते. विघ्नेश साखळतोडे, अर्णाला गावाचा हार्दिक पांड्या आता मैदानामध्ये. अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या विपक्षामध्ये ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय तो आशिष आता समोर आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहे. एक यंग स्टार कास्ट आहे आणि दुसरीकडे ज्या संघाचा पाठच्या 5 ते 10 वर्षांपासून एक वेगळं वर्चस्व, अंडरआर्म क्रिकेट टेनिस क्रिकेटवर त्यांचं एक वेगळं वर्चस्व असा तो संघ आता त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय. डिफिकल्ट टास्क आहे. 50-50 मुकाबला आपण पाहतोय. येथून कोणता संघ कोणावर हावी, कोणता संघ कोणावर भारी. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. 4 मध्ये 4 धावा धावफकावर बनवायचे आहेत.
कोशिश तो जारी है, आ देखे जरा कोण किस पे भारी आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज असताना सिंगल धावेने पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा ह्या धावपकावर येतात. अटॅकिंग फील्ड सजवली जाते आणि यावेळेला हा मॅच फिनिश करणारा येतोय चौकार. चौकारानं सामना फिनिश, सामना कल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. ह्या स्पर्धेतील अजून एक बिग अपसेट जयू दुर्गेश 11 संघ या स्पर्धेबाहेर आहे.